वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द PM इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स. मी प्रल्हाद मापारी तुमचे सर्वांचे आजच्या या PSR ॲनालिसिसमध्ये स्वागत करतो. पहा, लास्ट लेक्चरमध्ये म्हणजे जो आपला पार्ट 1 होता त्यामध्ये आपण PSRचं डिटेलमध्ये डिस्कशन केलं आणि ह्या सिरीजमधील हे तिसरं लेक्चर आहे ज्याच्यामध्ये आपण डिटेल डिस्कशन करतोय की PSRचं प्रिपरेशन कसं करावं, सिलेबसचं डिकोडिंग कसं करावं, ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. रिसोर्सेस काय असतील, कशा पद्धतीने स्टडी करायचं आहे हे अजून यायचं बाकी आहेत. अगोदर तुम्ही सिलेबस समजून घ्या. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याच्यामध्ये काय आहे, सिलेबस कशा पद्धतीने प्रिपेअर केला गेला पाहिजे याबद्दलच आयडिया नाहीये. सो जस्ट बी पेशंट. ही सिरीज कंटिन्यू करा. तुम्हाला याच्यामधून सर्व उत्तरं मिळतील. कशा पद्धतीने प्रिपेअर केला पाहिजे, याच्यामध्ये सोर्सेस कुठून आणले पाहिजे, मी तुम्हाला कुठे हेल्प करू शकतो, तुम्ही स्वतः सेल्फ स्टडी कशा पद्धतीने करू शकता हे सुद्धा सांगणार आहे. कोणीही सांगत नाही, कोणतेही इन्स्टिट्यूशनचा पर्सन कोणीही सांगत नाही की तुम्ही सेल्फ स्टडी कसं करू शकता. का तर त्यांना असं वाटतं की तुम्ही येऊन एनरोल करावं. डेफिनेटली मला पण वाटतं की एनरोल करावं, कारण का मला माहिती त्याचा हेल्प तुम्हाला किती होऊ शकते. बट ॲट द सेम टाइम मी तुम्हाला हे सुद्धा सांगेल की सेल्फ प्रिपेअर कसं करायचं तुम्ही. ठीक आहे. सो त्याची सुरुवात झाली होती आपलं की आपल्याला कशा पद्धतीने PSRची तयारी करता येईल आणि सिलेबस डिकोड करत होतो. त्यामध्ये मी माझे क्रेडेन्शियल्स देखील दाखवले. डिटेल गोष्टींवरती, टाइम टेबलवरती आपण वर्क केलं आणि PSRच्या पेपर 1A म्हणजेच मी नाव पण सांगितले होते, वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर, पॉलिटिकल थिअरी, IPT. ठीक आहे. IGP म्हणजे काय, IR म्हणजे काय, कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स म्हणजे काय, हे डिटेल डिस्कशन केलं. एक सिलेबस बाय सिलेबस डिस्कशन केलं आणि आपल्याला आज स्टडी करायचं आहे ते म्हणजे IGP. बट IGP कडे जाण्यापूर्वी IGPच्या आधी सिलेबसचे पॉईंट समजून घेणार आहोत आणि नंतर आपण नंतरच्या नेक्स्ट स्टेजमध्ये जाणार आहोत. सो आजच्या ह्या सेशनची सुरुवात करूया IGPच्या सिलेबस डिकोडने. सो सिलेबस काय सांगतो पहा. भारतीय सरकार आणि भारतीय राजकारण, इंडियन गव्हर्नमेंट आणि इंडियन पॉलिटिक्स, ज्यालाच IGP असं देखील म्हटलं जातं. बट ह्या IGP मध्ये 2-3 सेक्शन करणार आहोत जे हिडन सेक्शन आहे. पहिला सेक्शन आहे हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्री. तुम्ही म्हणसान हिस्ट्रीचं सेक्शन का करायचं आहे, 2 मिनिट द्या सांगतो. दुसरा सेक्शन आहे तो म्हणजे कॉन्स्टिट्यूशन. तिसरा सेक्शन आहे ते म्हणजे गव्हर्नमेंट आणि चौथा सेक्शन आहे, 4 सेक्शन आहे पॉलिटिक्स, राजकारण. याच्यात फरक काय काय सांगतो मी पहा. पहिला सेक्शन जो आहे तो म्हणजे हिस्ट्री. याच्यामध्ये आपल्याला मॉडर्न हिस्ट्रीचा स्टडी करायचा आहे. येस, 1857चा उठाव आणि त्यानंतरची जी मॉडर्न हिस्ट्री आहे आपल्याला ती डिटेलमध्ये प्रिपेअर करायची आहे. त्यानंतर आहे कॉन्स्टिट्यूशन. मग कॉन्स्टिट्यूशन संदर्भ म्हणजे संविधान, संविधानाच्या संदर्भातील संविधानाची मूल्य, संविधान कसं उगम झाला किंवा संविधानाच्या निर्मितीच्या वेळेसचे काही डिबेट्स होत्या. ठीक आहे. संविधान आपलं कोणत्या स्वरूपाचं आहे, त्याचं स्वरूप, आता काय प्रकार चालू आहे किंवा कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी. सरकारमध्ये काय येईल, एक्झिक्युटिव्हची कार्य काय आहे, कोणत्या नॉन कॉन्स्टिट्यूशनल कॉन्स्टिट्यूशनल संस्था जे आहेत, नॅशनल कमिशन वुमेन असतील एटसेट्रा, त्यानंतर ज्युडिशरी असेल, त्यानंतर पार्लमेंट असेल, आपली संसद असेल, बरोबर, न्यायपालिका असेल, हे सगळ्या गोष्टी येणार गव्हर्नमेंटमध्ये. आणि शेवटचं आहे ते म्हणजे पॉलिटिक्समध्ये येणार. मग याच्यामध्ये इकॉनॉमिक्स, लँड रिफॉर्म, सामाजिक चळवळी, पॉलिटिकल पार्टी सिस्टीम, जात, धर्म, वंश यांचा भारतीय राजकारणामध्ये असलेला दबदबा किंवा प्रभाव, ह्या सगळ्या गोष्टी पॉलिटिक्समध्ये येतील. सो अशा 4 प्रकारे डिव्हाइड करणार आहोत. ठीक आहे. सो त्यातला पहिला पार्ट येतो म्हणजे हिस्ट्री, भारतीय राष्ट्रवाद, ज्याला इंडियन नॅशनलिझम म्हटलेले. का राष्ट्रवाद का म्हटले, कारण त्या भारतीय राष्ट्रीय चळवळ म्हटलेले त्याला आपण, इंडियन नॅशनल मुवमेंट. राईट. सो आपल्याला राष्ट्र निर्माण करायचं होतं. पहिला पॉईंट आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची राजकीय व्यूहरचना. समजून घ्या, आपल्याला राजकीय व्यूहरचना स्टडी करायची म्हणजे मॉडर्न हिस्ट्री सुद्धा आपल्याला पॉलिटिकल व्ह्यूनी, राजकीय दृष्टिकोनातून बघायचे आहे. इथेच एक सोर्स सांगून जातो, मराठीमधून सुद्धा अवेलेबल आहे. बिपिन चंद्र यांचं जे पुस्तक आहे, आता बिपिन चंद्र यांची 2 पुस्तके, एक मॉडर्न हिस्ट्री म्हणून एक पुस्तक आहे, आधुनिक भारत, आणि इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स हे एक पुस्तक आहे. सो ते इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स जे बुक आहे ते तुम्ही स्टडी करायचं, लक्षात ठेवा. ते मॉडर्न हिस्ट्रीचं बुक नाही स्टडी करायचं, ते इंडिया स्ट्रगल फॉर. आणि त्यात पण ते जर बुक घेतलं तर मला येऊन भेटा किंवा मला इंडेक्स सेंड करा. मी तुम्हाला टिक करून सांगतो की कोणते कोणते टॉपिक्स स्टडी करायचे. सिलेक्टिव्हली 50% कमी टॉपिक्स त्याच्यातले आपल्यासाठी, आपल्या पर्स्पेक्टिव्हने स्टडी करायचे. डेफिनेटली तुम्ही संपूर्ण बुक वाचलं तर हिस्ट्रीसाठी फार महत्त्वाचं राहील. आणि जे देणारे प्रिपरेशन करणारे त्यांनी ते पूर्ण वाचलं तरी हरकत नाही. म्हणजे इन शॉर्ट यावर्षीचे मेन्स देणार नाही ते. ठीक आहे. ज्यांना ह्या वर्षीचे मेन्स द्यायची त्यांच्यासाठी एवढं टाईम नाही ते पुस्तक वाचण्यासाठी. नोट्स
मी घेऊन येईल डेफिनेटली, ठीक आहे. सो ती व्यूहरचना स्टडी करायची. मग सुरुवात कुठून झाली त्याची? कॉन्स्टिट्युशनलिझम टू द मास सत्याग्रह. कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे काय? घटनावाद किंवा याला संविधानवाद असं देखील म्हटलं जातं, संविधानवाद. मग हा सुरू कुठून झाला? 1857च्या उठावाच्या अगोदरपासून सुरू झाला. हा झाला सुरू 1773 पासून. सर्वांना माहिती 1773चा ऍक्ट, 84चा ऍक्ट, 92चा ऍक्ट, 1813चा ऍक्ट, 1833, 1835, 1853, 1857, 1863, 1893, 1909, 1919, 1935, 1947. ही जी मुवमेंट आहे ही तुम्ही हिस्ट्रीमध्ये, मॉडर्न हिस्ट्रीमध्ये स्टडी करता. ही मुवमेंट आपल्या इथं घटनावाद आणि ते लोक सत्याग्रह म्हणजेच कॉन्स्टिट्युशनलिझम टू मास सत्याग्रह जे गांधीजींनी सुरू केलं, इथपर्यंत सगळं स्टडी करायचं आहे. सो इंडियन पॉलिटी बाय एम लक्ष्मीकांत सरांनी जे पुस्तक लिहिले, ज्याला मी मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलं, त्यातला पहिला चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये सर्व ऍक्ट दिलेले आहेत, ते आपल्याला चांगल्या पद्धतीने स्टडी करायचे. आता ते कशा पर्स्पेक्टिव्हने करायचे हे मात्र मी सांगेल, पण ते आपल्याला चांगले माहिती असले पाहिजे आणि ते तुम्ही ऑलरेडी केलेले आहेत. दुसरं असहकार चळवळ किंवा आंदोलन माहिती आहे आपल्याला. त्यानंतर नागरिक कायदेभंग चळवळ आपल्याला माहिती आहे. त्यानंतर लढाऊ आणि क्रांतिकारी चळवळी हे मात्र चांगल्या पद्धतीने करायचं आहे. इथे 4 आहेत, लक्षात ठेवा. एक म्हणजे रिव्हॉल्युशनरी मुवमेंट. सो रिव्हॉल्युशन्स असतील. एक झाली होती रिव्हॉल्युशन जेव्हा सुरत स्प्लिट झालं, त्यानंतर पर्टिक्युलरली 1989चं मॉर्ले राईट रिफॉर्म्स आले होते. सो त्यानंतर किंवा तो ऍक्ट आला, त्यानंतर मॉर्लेमेंटरी रिफॉर्म्स नंतर एक क्रांतिकारी चळवळ झाली आणि त्यानंतर दुसरी झाली ती मोठ्या प्रमाणे 1919च्या ऍक्ट, मॉन्टेग्यू चेम्सफर्डच्या ऍक्ट नंतर, राईट. त्यानंतर शेतकरी चळवळी, कामगार चळवळी आणि याच्यामध्ये तुम्ही पकडून चला की उद्योगवादी चळवळी देखील आहेत मोठ्या प्रमाणात, बट इथे सिलेबसला नाही पॉईंट. सो क्रांतिकारी चळवळी, शेतकरी चळवळी, कामगार चळवळी आणि आदिवासी चळवळी सुद्धा आहेत. हे 4ही तुम्हाला चळवळी स्टडी करायच्या आहेत. एकत्र कशा स्टडी करायच्या हे देखील मी तुम्हाला सांगेल त्यावेळेस. एक कंटेंट तयार करून देईन, एक डेटा तयार करून देईन, स्ट्रक्चर तयार करून देईन. त्या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही ते फिट करायचं. क्वेश्चन याच्यावरती कोणता आला तर तोच लिहायचा आणि तेच उत्तर असणार आहे, ठीक आहे. नेक्स्ट, भारतीय राष्ट्रीय चळवळीवरील दृष्टिकोन हा जो पॉइंट आहे अत्यंत महत्वाचा आहे. मग आता पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल सुरू होतो मॉडर्न हिस्ट्रीमध्ये की भारताची जी राष्ट्रीय चळवळ झाली त्याच्यामध्ये आपल्याला राजकीय दृष्टिकोन काय आहेत. पहिला राजकीय दृष्टिकोन उदारमतवादी. आता आपल्याला आधी कोणी IGP सुरू केलं आधी तर उदारमत माहीत नसेल तर काय येईल का? नाही. बरेचसे टीचर्स इथं IGP सुरू करायला बघणार पहिल्यांदा, नाही हिस्ट्री आहे आपल्याला येते, पॉलिटी कॉन्स्टिट्यूशन आहे आपण कंबाईनला शिकवत होतो येते, पण नाही हा उदारमतवादाचा दृष्टिकोन शिकावा लागणार आहे अगोदर, तेव्हा जाऊन तुम्हाला ते समजणार आहे. असं सो मी सांगत होतो की आपल्याला अगोदर त्या भारतीय राष्ट्रीय चळवळीकडे बघण्याचा दृष्टिकोन समजून घ्यावा लागेल, पॉलिटिकल दृष्टिकोन. आणि तो पॉलिटिकल दृष्टिकोन उदारमतवादी, समाजवादी, मार्क्सवादी, मूलगामी ऑलरेडी सांगितलं मी कोणाचा आहे, रॅडिकल दृष्टिकोन कोणाचा आहे, यस एन रॉय, करेक्ट. मानवतावादी. सो मूलगामी मानवतावाद आणि दलित पर्स्पेक्टिव्ह ज्याच्यामध्ये डॉक्टर BR आंबेडकर असतील, त्याच्यामध्ये त्यानंतर दलित पर्स्पेक्टिव्हमध्ये तुम्हाला दिसून येईल की सुमित सरकार वगैरे यांचे व्ह्यूज आहेत. ॲट द सेम टाइम तुम्हाला फुलेंचे व्ह्यूज देखील लिहिता येतील इथं. सो हे झाले तुमचे दलित पर्स्पेक्टिव्ह. सांगण्याचं उद्दिष्ट काय तुम्हाला, हा मेजर पार्ट आहे जो की नवीन असणार आहे, ठीक आहे. असो त्यानंतर आहे आता मात्र इथं संपतं हिस्ट्री. सिलेबसचा एकच पॉईंट आहे हिस्ट्रीचा. नंतर आहे भारताच्या संविधानाची निर्मिती, ब्रिटिश शासनाचा वारसा, विभिन्न सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोन. सो कॉन्स्टिट्युशनल डिबेट्स इथं स्टडी करायचे आहेत, कॉन्स्टिट्युशनल लिगसी स्टडी करायची आहे, ब्रिटिश लिगसी स्टडी करायची की कशा पद्धतीने सोडून गेले तर ती त्याची वारसा अजून कशा पद्धतीने चालू आहे आपल्याकडे, ठीक आहे. आणि आपला जो पॅटर्न आहे एक्झामचा ते पण काय सांगतं, जे काही प्रशासन आहे आपलं ते अजून ब्रिटिश पद्धतीने चालू आहे ते दिसून येतं आपल्याला, ठीक आहे. असो मग भारतीय संविधानाची ठळक वैशिष्ट्ये, त्याची उद्देशिका असेल किंवा प्रस्तावना असेल, ठीक आहे. त्यानंतर मूलभूत हक्क, कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे असतील, संसदीय प्रणाली असतील किंवा सुधारणा पद्धती म्हणजे ज्याला कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स म्हणतो ती काय आहेत, न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय, मूळ संरचना सिद्धांत म्हणजे काय, या देखील गोष्टी आहेत. त्यानंतर संघ सरकारची प्रमुख अंगे. संघ सरकार म्हणजे काय, युनियन गव्हर्नमेंट. राज्य सरकार म्हणजे काय, स्टेट गव्हर्नमेंट. सो पॉईंट नंबर 2 आणि 3 हा कॉन्स्टिट्यूशन संदर्भात आहे. पॉईंट नंबर 4 पासून सुरू होतं सरकार म्हणजेच गव्हर्नमेंट, मग त्याच्यामध्ये युनियन गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, मग कार्यकारी मंडळ असेल, विधिमंडळ असेल म्हणजे संसद आणि विधानसभा असेल, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय असेल, मग यांच्या भूमिका काय काय आहेत आणि यांचं प्रत्यक्ष कामकाज कसं चालतं यावरती क्वेश्चन असतात. मग याच्यावर दोन्हीपैकी एक वरती क्वेश्चन येतो. एक
5वं आहे तळागाळातील लोकशाही, ज्याला ग्रासरूट डेमोक्रेसी म्हणतो आपण. मग याच्यामध्ये पंचायत राज इन्स्टिट्यूशन, नगरपालिका, 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती यांचे महत्व आणि अशा ग्रासरूट मुवमेंट्स कोणत्या आहेत दुसऱ्या, हे देखील सिलेबसला आहे आपल्या. सो पंचायत राजचा पार्ट इथं. त्यानंतर येस, पुढचा पार्ट 6, पॉईंट नंबर 6. याच्यामध्ये काय बघा, हा पण शासनाचाच एक पार्ट आहे. संविधानिक आणि गैरसंविधानिक संस्था आहे सगळ्या. निवडणूक आयोग, कॅग असेल, वित्त आयोग, UPSC असेल, NCST, NCSC, राष्ट्रीय महिला आयोग, मानवाधिकार, ह्युमन राईट्स कमिशन, मायनॉरिटी कमिशन, OBC एटसेट्रा. सगळ्यात महत्त्वाचा आहे म्हणजे 7 नंबर पॉईंट, संघराज्यवाद. हा पण थोडा कॉन्स्टिट्यूशनचा पॉईंट आहे, पण हा मिक्स पॉईंट आहे. कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिक्स, गव्हर्नमेंट ह्या तिन्हींचा मिक्स आहे. कॉन्स्टिट्यूशनमध्ये संघराज्याची संकल्पना काय दिलेली आहे, सरकार प्रत्यक्ष कसं करतंय आणि त्याच्यामध्ये पॉलिटिक्स कसं खेळलं जाते, हे तिन्हींचा मिक्स पॉईंट येतो म्हणजे 7 नंबर. पण त्यासाठी अगोदरचा तुम्हाला वरचे 2 पॉईंट चांगले स्टडी केले पाहिजेत. संघराज्यवाद, मग त्याच्यामध्ये संविधानिक तरतुदी काय आहेत, केंद्र राज्य संबंध, संविधान, सरकार, त्याचे बदलते स्वरूप कशामुळं, पॉलिटिक्समुळं, एकात्मवादी प्रवृत्ती आणि प्रादेशिक आकांक्षा, त्याचबरोबर आंतरराज्य विवाद, इंटरस्टेट रिलेशन्स काय असतील. ठीक आहे. 8वा पॉईंट, आता इथून पुढे सुरू होतं पॉलिटिक्स, नियोजन आणि आर्थिक विकास, इकॉनॉमिक्सचा पार्ट जो तुम्हाला GS3 मध्ये हेल्प करणार आहे. फॉर एक्झाम्पल नेहरूवादी व गांधीवादी दृष्टिकोन, जनरली याच्यातला विरोधाभास क्वेश्चनला येतो. ठीक आहे. एक पेजच्या नोट्स तयार केल्या ना, डन आहे. नियोजन व सार्वजनिक क्षेत्राची भूमिका, सार्वजनिक क्षेत्र म्हणजे काय, पब्लिक सेक्टर. नियोजन म्हणजे प्लॅनिंग कमिशन, त्याच्या आधी कोण आला तर नीती आयोग. सो नीती आयोगावरती एखादा क्वेश्चन येऊ शकतो. नीती आयोगला हे याच वर्षी 10 वर्ष पूर्ण झाल्यात. सो क्वेश्चन येऊ शकतो, येस का नाही. पुढे हरित क्रांती, ग्रीन रिव्हॉल्युशन, जॉग्राफीमध्ये क्वेश्चन आहे GS3 मध्ये. जमीन सुधारणा, लँड रिफॉर्म्स, GS3च्या सिलेबसमध्ये ॲज इट इज पार्ट आहे. ठीक आहे. कृषी संबंध, उदारीकरण आणि आर्थिक सुधारणा, LPG, इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे. पूर्ण सिलेबस हा इकॉनॉमिक्सचा आहे, लक्षात घ्या. सो GS3 मध्ये पण कव्हर होतं. सो GS3 मधलं आपले सिक्युरिटी पार्ट कव्हर होते बऱ्यापैकी. तुम्हाला ॲग्रिकल्चरचा 1-2 पार्ट दिसेल, लँड रिफॉर्म वगैरे, आणि तुम्हाला इकॉनॉमिक्सचा देखील पार्ट दिसेल, ज्या काही सुधारणा वगैरे झालेल्या आहेत त्या. पर्यावरण दिसेल. सो GS3 मधला किती सारा पार्ट इथे कव्हर होते, लक्षात राहू द्या. म्हणून तर मी GS3चं इकॉनॉमीचं पुस्तक देखील लिहू शकलो, कारण फंडामेंटल, कन्सेप्च्युअल, अंडरलाइनिंग ज्या थीम्स आहेत, विषय, कन्सेप्ट्स आहेत, त्या माझ्या चांगल्या क्लिअर होत्या. कारण का, PSR ऑप्शनल, लक्षात ठेवा. म्हणून तर GS3चं देखील पुस्तक लिहू शकलो. असो, नेक्स्ट हा 9 नंबरचा पॉईंट अत्यंत महत्वाचा आहे. तो राजकारणाचा पॉईंट आहे की भारतीय राजकारणामध्ये जात, धर्म आणि वंशिकता असेल किंवा वंश यांचे भारतीय राजकारणावरती काय परिणाम होतात किंवा काय परिणाम बदलत चाललेत. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे धर्माचा काय इफेक्ट होतोय, जातीचं राजकारण कसं खेळलं जातंय, हे सर्व माहिती आहे. पण हे आपल्याला राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून समजून घ्यायचे विविध विचारवंतांचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल उदाहरण सांगायचं, रजनी कोठारी आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, पॉलिटिसायझेशन ऑफ कास्ट होते, की मोठ्या प्रमाणात कास्ट ना ही लोकशाहीला कुठेतरी हेल्पफुल आहे, की जातीचं राजकारण होतंय त्याच्यामुळे काय होते, जातीमध्ये एक प्रकारे जागरूकता, जाणीव निर्माण होते, जातींमध्ये एक प्रकारे राजकारण आले, परिणामी ओबीसी हे सगळे झालेत एकत्र. म्हणजेच काय, ओबीसी अंडर कितीतरी जाती आहेत, 100 पेक्षा जास्त जाती आहेत, त्या सगळे आपली जात विसरून ओबीसी साठी राजकारणामध्ये येतात आणि ओबीसी राजकारण करून एकत्र येतात. म्हणजे कुठेतरी जातींमध्ये सुद्धा एकमेकांमध्ये हळूहळू समता निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय समजून घ्या, की अशा पद्धतीने विचार मांडलेले आहेत विचारवंतांनी, तत्वज्ञांनी, ते स्टडी करायचे आहेत. त्यानंतर पक्ष प्रणाली, आपल्याकडे पॉलिटिकल पार्टी सिस्टीम कोणती आहे. आता मी ऑलरेडी सांगितलं होतं पेपर 2 मध्ये एक सिलेबसचा पॉईंट आहे तो, आणि हा पॉईंट सोबत स्टडी करायचा आहे. का पहा, राष्ट्रीय व प्रादेशिक राजकीय पक्ष तिथं होतं, विविध देशांमधील राजकीय पक्षांची तुलना करायची होती, पक्षांची विचार प्रणाली, आयडियोलॉजी, राईट विंग पार्टी म्हणजे काय, लेफ्ट विंग म्हणजे काय, डाव्या पक्षाचे म्हणजे काय, उजव्या पक्षाचे म्हणजे काय. भारतीय जनता पार्टी हे उजव्या पक्षाचा संघ आहे, काँग्रेस हा सेंटर लेफ्ट आहे, लाईक मध्य उजवा पक्ष आहे, आणि कम्युनिस्ट पार्टी हे डावे पक्ष आहे. याचा अर्थ काय, त्या सामाजिक त्यांचा पाया कुठे आहे, सोशल त्यांचं फाउंडेशन काय, विविध आघाड्या जे सरकार असतं त्या आघाडीचं जे राजकारण असतं त्याचं स्ट्रक्चर काय, आतापर्यंत भारतामध्ये कसं स्ट्रक्चर आलेलं आहे त्याचं. त्याचबरोबर दबाव गट, ऑलरेडी तिथं सिलेबसचा पॉईंट रिपीट आहे. निर्वाचक वर्तनाच्या प्रवृत्ती म्हणजे काय, जर इलेक्ट्रल बिहेवियरल पॉलिटिक्स म्हणतात त्याला. म्हणजेच काय, जर सपोज मी मतदार आहे तर मी कोणत्या गोष्टीवर मतदान करतोय याचा स्टडी करणे म्हणजे इलेक्ट्रल बिहेवियर. की इलेक्टोरल्स जे आहेत म्हणजे मतदाता,
त्याचं काय वर्तवणूक आहे मतदान करताना, तो ह्या एखाद्या पक्षाला, एखाद्या पार्टीला, एखाद्या कॅन्डिडेटला मतदान करतोय तो कोणत्या बेसिसवरती, विकासाच्या मुद्द्यावरती आहे का, बेसिक्स मूलभूत सुविधा गरजांच्या मुद्द्यावरती आहे का, कुठे जातीचा मुद्दा आहे का, कुठे मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय हित, नॅशनल सिक्युरिटीचा मुद्दा 2019 मध्ये मोठ्या प्रमाणात पुढे आला होता, ते इथे स्टडी करायचंय. दुसरं, विधिकारांच्या सामाजिक आणि आर्थिक रूपरेखेतील बदल. विधिकार म्हणजे कोण, जे MPMLAs आहेत. सो सोशो इकॉनॉमिक प्रोफाईल ऑफ MPMLAs, किती पर्सेंटेजमध्ये महिला आहेत, किती पर्सेंटेजमध्ये क्रिमिनल्स आहे, त्यांची संख्या वाढत चालली आहे का, किती पर्सेंटेजमध्ये ॲग्रिकल्चरमधून येतात ते, ह्याचं डिटेल अनालिसिस करायचं. दरवर्षी इथे PRS इंडिया म्हणून रिसोर्स लिहून ठेवावं. तर PRS इंडिया म्हणून एक डॉक्युमेंट काढतं, त्या डॉक्युमेंटमध्ये PRS इंडिया सोशो इकॉनॉमिक प्रोफाईल देतं दरवर्षी इलेक्शन झाल्यानंतर. सो 2024ला महाराष्ट्र राज्याचं पण इलेक्शन झालं, त्यावेळेस पण आलेलं आहे त्याचं, आणि तेच मी तुम्हाला इथे घेऊन येणार आहे. कदाचित मला शिकवायची गरज नाही, तुम्ही रीड कराल स्वतः, त्याचा मी डेटा देईल तुम्हाला आणि त्याचं अनालिसिस लिहून देईल, तुम्हाला कळून जाईल. शिकवायची गरज, त्याचं रॉकेट सायन्स नाही. ठीक आहे. सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे सामाजिक चळवळी, नागरी स्वातंत्र्याच्या चळवळी. हेच पाहिलं होतं कसं नागरी स्वातंत्र्य हे आंतरराष्ट्रीय जे काही आपल्याला समकालीन समस्या आहेत, पेपर 2 शेवटचा पॉईंट ते सेम आहे. नागरी स्वातंत्र्य, मानवी हक्की चळवळी, महिलांच्या चळवळी, जेंडरबद्दल, पर्यावरणवादी चळवळी असतील, हे सगळं स्टडी करायचं आहे. पर्यावरण परत आलं, सो सगळे सोबत करायचे, सामाजिक चळवळी. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला हा सिलेबसचा पॉईंट कव्हर करायचा आहे. सो आपला जो सिलेबस म्हणजे PSIRचा जो प्रिपरेशन कसं करायचं ही जी जर्नी सुरू झाली आहे, त्यात आपण सर्वात पहिल्यांदा परीक्षेचं स्वरूप समजून घेतलं. त्यानंतर कोणते सब्जेक्ट्स पेपर इम्पॉर्टंट आहे ते समजून घेतलं, लाईक PSIR, GS2, इथिक्स एटसेट्रा. त्यानंतर आपण PSIR म्हणजे ऑप्शनलकडे वळलो. त्या ऑप्शनलचा सिलेबस डिकोड म्हणजे सिलेबस काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न केला, पेपर कसा आहे, त्याच्यामध्ये पॉईंट्स कोणते आहेत एटसेट्रा. आता तिथून पुढे जायचं आहे आपल्याला नेक्स्ट, म्हणजे की याच्याबद्दल PYQ आणि मायक्रो लिस्टिंग ऑफ टॉपिक्स म्हणजे काय असतं ते समजून घ्यायचं आहे. जस्ट गिव्ह मी अ मिनिट, तुम्हाला लगेच दाखवतो मी कशा पद्धतीने ते आहे. आता पहा, हे बनवले मी तुमच्यासाठी. ठीक आहे. मायक्रो लिस्टिंग ऑफ द सिलेबस. या सिलेबस मायक्रो लिस्टिंगमध्ये पेपर 1 सेक्शन E जो काही आपल्या सिलेबसचा पार्ट आहे, लेट्स से उदाहरण तुम्हाला जो काही कोणता पॉईंट आवडलाय सिलेबसचा, ठीक आहे, तो पाहूया आपण, एक एक पॉईंट पाहूया. आता PSIR सेक्शन 1A मधला जर शेवटचा पॉईंट पाहायला गेला तर आपलं तर वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर आहे, संविधान आलं. ठीक आहे. सेक्शन B सुरू झालाय. हां हे पहा, हे वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर्स आहे, हे भारतीय राजकीय विचारवंत आणि इथं पाश्चिमात्य राजकीय विचारवंत. आता पाश्चिमात्य राजकीय विचारवंतामध्ये सगळ्यात पहिला पॉईंट आहे आपला प्लेटो. एक सेकंड. हां या पहा, प्लेटो. सो प्लेटो पहिला पॉईंट आहे आपला. मग प्लेटोमध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे, प्लेटोमध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे पहा. ही PDF मी तुम्हाला देणार आहे, त्याची काळजी करू नका. प्लेटोमध्ये प्लेटोवरती सॉक्रेटिसचा कसा प्रभाव आहे, सद्गुण हे ज्ञान आहे, व्हर्च्यू हे नॉलेज आहे, कल्पना आणि रूपाचा सिद्धांत, थिअरी ऑफ आयडिया आणि फॉर्म 2024चा हा PYQ आहे. प्लेटोच्या विविध राजकीय कल्पना कोणत्या कोणत्या आहेत. त्यानंतर पॉलिटिकल आयडियाज ऑफ प्लेटो म्हणतो आपण त्याला. प्लेटोचा न्यायाचा सिद्धांत कसा आहे, प्लेटोचा शिक्षणाचा सिद्धांत, राज्य आणि सरकार याच्यावरती प्लेटोचं काय मत आहे, प्लेटोचा साम्यवादाचा सिद्धांत, एक स्त्रीवादी म्हणून प्लेटो कसा आहे हा प्रश्न आहे, UPSCचा PYQ आहे. आणि प्लेटोवरील विविध टीका, प्लेटोची समकालीन प्रासंगिकता, म्हणजे आजच्या काळामध्ये त्याचं महत्व काय आहे. एवढे पॉईंट केले का प्लेटो संपला, बस एवढं सिंपल आहे. हे तुम्हाला आता तुम्ही म्हणसाल सर हे कशावरून ठरवलं तुम्ही, हे कशावरून ठरवलं, एक एवढ्या वर्षाचा अनुभव, इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. बट कशाचा एक्सपिरियन्स आहे, एक UPSCच्या 5 मेन्स प्रिपरेशनचा, मी ऍक्च्युली 5 दिलेत म्हणजे अनुभव, टीचिंगचा अनुभव आहे ऑब्व्हियसली, बट स्टील तुम्हाला अजून सबस्टेन्शिएशन पाहिजे असेल तर मागच्या 20 वर्षाचे PYQ मी अनालाइज केले. ते 20 इयर्स PYQ अनालाइज केल्यानंतर मी त्यातले सगळे प्लॅटोचे क्वेश्चन काढले आणि मग माझ्या लक्षात आलं की यार प्लॅटोवरती क्वेश्चन विचारायचं असेल, प्लस प्लॅटोच्या बद्दलचं जे काही बुक आहे, अँड्रू हेवड यांचं बुक वाचलं, अँड्रू हेवड, त्याच्यानंतर OP गाबा बुक वाचलं, हे दोन्हीही बुक वाचले.
जे काही मोठ्या युनिव्हर्सिटी JNU इग्नू असेल त्यांच्यामध्ये सिलेबसचा प्लॅटोचा पार्ट पाहिला आणि त्यानंतर लक्षात आलं यार एवढंच करण्यासारखं, याच्या पलीकडे काही नाही. एवढं केलं म्हणजे प्लॅटोचा याच्या बाहेर UPSCला क्वेश्चन येऊ शकत नाही, MPSCला क्वेश्चन येऊ शकत नाही. अगदी तशाच प्रकारे प्रत्येक टॉपिकचं सिलेबसचं मायक्रो लिस्टिंग केलंय आपण. अगदी त्याच प्रकारे की अरिस्टॉटलसाठी कोणते कोणते टॉपिक वाचले पाहिजे. आणखीन एक उदाहरण घेऊया, ठीक आहे. लेट्स से मॅकियावेली. कुठे दिलाय मॅकियावेली? हां, हे पहा इथे असेल. येस, मॅकियावेली. मॅकियावेलीचा परिचय, त्यानंतर मॅकियावेलीबद्दल काय करायचं, प्रबोधन आणि त्याचा प्रभाव. सो मॅकियावेलीवरती रेनेसान्सचा का प्रभाव झाला, कसं प्रभाव झाला ते का स्टडी करायचंय, कारण मॅकियावेलीवरती क्वेश्चन आला होता. एव्हरी थिंकर इज चाइल्ड ऑफ हिज ओन टाइम. प्रत्येक विचारवंत त्याच्या काळाचा हा अपत्य असतो. म्हणजे त्याच्या काळात त्याच्या सभोवताली काय घटना घडतात त्या गोष्टीचा त्याच्यावर प्रभाव होत असतो, हे सांगायचं होतं. म्हणून तो पॉईंट ऍड केलेला आहे. कारण क्वेश्चन हा होता मानवी स्वभावावरती, नेचरवरती, ह्युमन नेचरवरती काय उल्लेख केलेला आहे. फॉर एक्झाम्पल मॅकियावेलीच्या म्हणण्यानुसार मानवी स्वभाव काय, सेल्फिश, ग्रीडी, अव्हर्शियस, मराठीत पण सांगतो, फिअरफुल. सो म्हणजे काय, स्वार्थी आहे, ठीक आहे. ग्रीडीचा पण अर्थ मराठीमध्ये स्वार्थीच होतो. अव्हर्शियस, भित्रा आहे, फिअरफुल, ठीक आहे. कृतज्ञ आहे. हे स्वभावाचं जे वर्णन केलेलं आहे ते डिटेलमध्ये स्टडी करायचंय. त्याच्यानंतर धर्मावरती काय मते, नीतिशास्त्रावरती काय मते, म्हणजे मॅकियावेलीचं काय मते, हे दोन्ही गोष्टी तुम्ही पॉलिटिक्सच्या बाहेर ठेवल्या पाहिजेत. व्ह्यूज ऑन रिलिजन आणि इथिक्स, यालाच मॅकियावेलिनिझम असं देखील म्हणतात, म्हणजे मॅकियावेलियन वाद. सिलेबस याच्यावरती क्वेश्चन आहे, डिस्कस ऑन मॅकियावेलिनिझम. म्हणजेच काय, मॅकियावेलीचे धर्म आणि नीतिशास्त्राच्या राजकारणामधील असलेल्या काय भूमिका आहेत त्याच्याबद्दलचं त्याचं मत. त्याच्यानंतर आधुनिक धर्मराष्ट्र राज्याची त्याची संकल्पना, म्हणजे मॉडर्न जे आपण सेक्युलरिझम म्हणतो किंवा सेक्युलर नेशन, धर्मनिरपेक्षता जे म्हणतो ते, त्याची संकल्पना त्यांनी दिलेली आहे. वास्तववाद, पॉलिटिकल रिअलिझम, त्याला मॅकियावेलीला फादर ऑफ पॉलिटिकल रिअलिझम म्हटलं, तर राजकीय वास्तववादाचा जनक म्हटलं तर का, प्रश्न त्याच्यावर आलेला आहे. त्याचा राजकीय सिद्धांत काय आहे. चाणक्य आणि मॅकियावेली यांची तुलना देखील क्वेश्चन आलेला आहे. येस. त्यानंतर काय बघा, एक आधुनिक विचारवंत म्हणून मॅकियावेलीचे मूल्यांकन करायचंय. मूल्यांकन करायचंय म्हणजे काय, की मॅकियावेलीचे विचार काय आहेत, त्या विचाराची प्रासंगिकता काय आहे, किंवा त्याच्याबद्दल कोणी काय बोलले की नाही फार महत्त्वाचे विचार आहे, त्याचा उपयोग हा चांगल्या पद्धतीने झाला, त्याचं उपयोजन झाले, आणि त्याच्यावर कोणी टीका केलेली तर का टीका केलेली आहे, याला म्हणतात असेसमेंट, मूल्यांकन. मग ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये काय येणार, प्रासंगिकता पण येणार आणि टीका पण येणार. सो अशा पद्धतीने. आणि एवढंच नाही, फॉर एक्झाम्पल लेट्स से हे झालं सेक्शन 1. सेक्शन 2 असेल, ठीक आहे. आता सेक्शन 2 मध्ये पहा, पक्ष, सामाजिक चळवळी. हां, हे पहा, सामाजिक चळवळींची उत्क्रांती, सामाजिक चळवळींच्या विविध दृष्टिकोनांचा अभ्यास, नागरी चळवळी कोणत्या आहे, मानवाधिकार चळवळी कोणत्या आहेत, नागरी स्वातंत्र्य चळवळी, एन्व्हायरमेंटल चळवळी, एटसेट्रा. अगदी तशा प्रकारे सेक्शन 2 पण ए. आता सेक्शन 2 मधील ए जो पार्ट पाहिला तुम्ही, लेट सपोज तुलनात्मक राजकारणातील राज्य, हा जर तुम्ही पार्ट पाहिला आणि मग आपल्या जर सिलेबसकडे आले 2 मिनिट तर तुम्हाला लक्षात येईल, हां, तुलनात्मक परिपक्षामधील राज्य. आता याच्यामध्ये बघा आपल्याला काय करायचंय, 2 जे देश आहेत त्याच्यामध्ये तुलनात्मक करायचे. पेपर 2 पार्ट 1 सिलेबस, भांडवलवादी आणि समाजवादी अर्थव्यवस्थेतील राज्यांची वैशिष्ट्ये. सो हा सिलेबसचा एक पॉईंट झाला, हा सिलेबसचा दुसरा पॉईंट झाला. आणि त्यांचे बदलते स्वरूप, हे दोन्हींचे 2 पॉईंट. सो भांडवलवादी, समाजवादी यांची वैशिष्ट्ये, त्यांचे बदलते स्वरूप, 2 क्वेश्चन झाले इथं. तिसरा, प्रगत औद्योगिक आणि विकसनशील समाज. सो औद्योगिक समाज आणि प्रगती विकसनशील समाज. औद्योगिक म्हणजे कोण, इंडस्ट्रियल सोसायटीज, आणि विकसनशील म्हणजे काय, डेव्हलपिंग सोसायटीज लाईक भारत, चायना एटसेट्रा. आणि औद्योगिक म्हणजे काय, फ्रान्स, जपान एटसेट्रा, हे औद्योगिक. सो ह्या यांच्यामधील तुलना करायची. सो हे सिलेबसचे 4 पॉईंट, 1 2 3 4. भांडवलवादी, समाजवादी अर्थव्यवस्था, औद्योगिक विकसनशील समाज, हे 4 पॉईंट, यांची वैशिष्ट्ये आणि त्यांचं बदलतं स्वरूप. आता मग त्या कंटेक्स्टमध्ये इथं बघा, आपल्याला कन्सेप्ट मधून काय समजून घ्यायचंय, भांडवलवादशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय, राज्याचे बदलणारे स्वरूप. समाजवादी देशांमध्ये राज्याचे बदलणारे स्वरूप 1 2. प्रगत औद्योगिक राज्यांमधील 3. विकसनशील देशांमधील राज्य स्वरूप 4. युद्धोत्तर काळातील विचारधारा. हा नाही पॉईंट केला तरी चालेल, तो फक्त एक कन्क्लुडिंग पॉईंट आहे. हे 4 पॉईंटच करायचे सिलेबस, आणि हे 4 का करायचे याच्यावरच क्वेश्चन आहे. ते कसं कळालं आपल्याला. सो त्यासाठी आपण काय केलेले पहा,
की कोणत्या टॉपिकवरती काय क्वेश्चन आलेत. अगोदर हा पार्ट फिनिश करू, मग तुम्हाला ते दाखवतो. ठीक आहे. आणखीन एक सॅम्पल घेऊ. पॉईंट नंबर सिलेबसचा लेट्स से 5 घेऊ आपण. हा 4 नंबर आहे ग्लोबलायझेशन आणि 5 आहे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासासाठी अप्रोचेस टू द स्टडी ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स. ठीक आहे. मग वास्तववादी विचार प्रणाली आहे. मग आता वास्तववादामध्ये रिअलिस्ट दिलं होतं बघा. त्या वास्तववादामध्ये आपल्याला त्याच्या सगळ्यात पहिल्यांदा स्टडी करायचे, त्याचे बेस काय, त्याचे गृहीतक काय. मग त्याच्यामध्ये अभिजात वास्तववाद आहे, नववास्तववाद आहे, नव अभिजात वास्तववाद आहे. मग मार्क्सवादी जो ऑलरेडी आपण पाहिला होता. मार्क्सवादावरती टीका कोणी केली. मग फ्रँकफर्ट विचारसरणी आहे त्याच्यावरती क्वेश्चन आला होता. ग्रॅम्सियन विचारसरणीवर क्वेश्चन आला होता. ठीक आहे. मार्क्सवादी सिद्धांत जो आहे त्याची आता प्रासंगिकता उरली आहे का, वास्तववाद आणि मार्क्सवाद यांच्यातील समानता काय आहे, भिन्नता काय आहे, हे क्वेश्चन कुठून काढलेत आपण, PYQ. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं स्त्रीवादी. यस, स्त्रीवादी आंतरराष्ट्रीय संबंध, त्याचा टीकात्मक संबंधावरील टीका काढायची. व्यवस्था सिद्धांत आपण पाहिला होता. फंक्शनलिस्ट स्कूल आणि कार्यात्मक आणि व्यवस्था 2 आहेत अशा पद्धतीने. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय समजून घ्या. एक तर मायक्रो लिस्टिंग करायचं आहे आपल्याला, सेकंड स्टेप. ही मायक्रो लिस्टिंग कशाच्या बेसवरती आहे, PYQच्या. म्हणजे आपण एक टॉपिक घेतला, त्यात काय काय करायचं हे पाहिलं, ते प्रिपेअर केलं, ते त्या अगोदर PYQ पाहिले, ते प्रिपेअर केलं आणि ते PYQ सॉल्व्ह केले. दिस इज द प्रोसिजर फॉर PSR. मग ही PYQ कुठून करायची आपल्याला ते देखील दिलेलं आहे. हे आहे आपलं PYQचं कंपायलेशन पूर्णपणे टॉपिक वाईज दिलेलं आहे अत्यंत चांगल्या प्रकारे. PSI पॉलिटिकल थिअरी, लेट्स से मिनिंग अँड अप्रोचेस. मग इथून क्वेश्चन सुरू होतात. ठीक आहे. आता पहा थिअरीज ऑफ स्टेट टॉपिक वाईज दिलेले थिअरीज ऑफ स्टेट. आता थोड्या वेळापूर्वी जे पॉईंट पाहिले ना आपण तेच पाहूया. लेट्स से मॅकॅवली पाहूया. ठीक आहे. मॅकॅवलीवरती आपण डिकोड केला होता सिलेबस. पॉवर हेजेमनी, सोशलिझम, फासिझम, गांधीझम, त्यानंतर आंबेडकर, नायरेंट. ठीक आहे. थॉमस होब जॉन. पहा आता मॅकॅवलीवर क्वेश्चन काय आले बघा. मॅकॅवलीचा धर्मनिरपेक्षतेचा विषयीचा दृष्टिकोन आपण त्या मायक्रो लिस्टिंगच्या पॉईंटमधून केलंय. यस, हा कधीचा क्वेश्चन आहे, 2020चा क्वेश्चन आहे. कौटिल्य आणि मॅकॅवली यांच्यातील तुलना आपण त्याच्यातलं पाहिले. यस. मॅकॅवलीचे धर्म आणि राजकारणावरील विचार. यस. मानवी व्यवहारांमध्ये मॅकॅवलीने अनुभवाधारित पद्धतीचा केलेला वापर राजकीय शास्त्राच्या विकासातील एक महत्वाचा टप्पा ठरतो. सो मॅकॅवलीचे मानवी व्यवहारांबाबत म्हणजे मनुष्याच्या व्यवहारांबाबत काय ऑब्झर्वेशन आहे, मानवी व्यवहार समजून घ्या. मी सांगितलं होतं ग्रीडी, एव्हर्शियस, फिअरफुल दिसते, आठवते. सो अगदी तशा प्रकारे कृतज्ञ. सो तोच पॉईंट संपलं. मॅकॅवलीवरती आतापर्यंत 4-5 क्वेश्चन आलेत. आपले ते 4-5 पॉईंट आहे सिलेबसचे, आपल्याला त्यातून कळालं करायचं असं. पुन्हा एकदा तुमच्यासाठी बघू आपण IRचा असा पॉईंट म्हणजे तुम्हाला प्रूफ येते की कशा पद्धतीने आपण तयारी करतो, मी कशा पद्धतीने तयार केलेली आहे आणि जेणेकरून तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स मिळतील. ठीक आहे. लेट्स कम टू द पॉइंट. कुठे गेलं हे IGP अजून. हां, आता पहा तो मध्ये एक पॉइंट पाहिला होता आपण. ठीक आहे. चेंजिंग नेचर ऑफ स्टेट. सो तो इथे पॉइंट होता. हां, हे पहा स्टेट इन अ कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स. पहा त्याच्यामध्ये क्वेश्चन कसे बघा. लोकशाही राजकारण नागरिकत्व कसे घडवते, हा सेकंड पार्ट मधला आहे. ठीक आहे. लोकशाहीसाठीचे संघर्ष ही तीव्र संघर्ष दुःखांनी भरलेले आहे. पाकिस्तान, नेपाळ, म्यानमारच्या प्रकरणांचा उल्लेख करा. हां, ओके, सॉरी, इथूनही पहा. आपण असे मत मानता की आधुनिक राज्य आणि राजकारणाची संकल्पना मुख्यतः युरोप आधुनिक राज्याबद्दल क्वेश्चन आहे. ठीक आहे. नाही, हा पॉइंट सिलेबसचा चुकतोय आय थिंक माझ्या मते. कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स, स्टेट इन अ कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स. हां, इथे क्वेश्चन आहे बघा तो. चेंजिंग नेचर ऑफ स्टेट इन अ डेव्हलपिंग सोसायटी. येस, चेंजिंग नेचर ऑफ स्टेट इन अ डेव्हलपिंग सोसायटी. सी काही का प्रॉब्लेम आला इथे सांगतो मी. काही क्वेश्चन असे जे ओव्हरलॅपिंग आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा असा क्वेश्चन आहे की पाकिस्तानबद्दलचं टेररिझम, आता तो टेररिझम टाकायचा का पाकिस्तानमध्ये टाकायचा. इंडस वॉटर ट्रीटीमध्ये काय प्रॉब्लेम, मग ते जलविवादामध्ये टाकायचा का पाकिस्तानमध्ये टाकायचा. न्यूक्लिअर इंडियाबाबत आणि पाकिस्तानबाबत काय समस्या आहे, तो न्यूक्लिअरमध्ये टाकायचा का पाकिस्तानमध्ये टाकायचा. सो बऱ्याच वेळा एकतर ह्या साईडला घेतला, एकतर ह्या साईडला घेतला किंवा दोन्ही ठिकाणी घेतलेला असतो. सो त्या कंटेक्समुळे हा प्रॉब्लेम आलाय. बट समजून घ्या त्याच्या टॉपिकवरती 4 क्वेश्चन येतात, अदरवाईज त्याच्या पलीकडे क्वेश्चन नाही. ठीक आहे.
नेक्स्ट इंटरनॅशनल पॉलिटिक्स, ग्लोबलायझेशन आणि आपण IR थिअरीवरती पाहत होतो, बरोबर. यस, आता हे पहा अप्रोचेस टू स्टडी ऑफ IR. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये फंक्शनलिझम. फंक्शनलिझम म्हणजे काय? कार्यात्मक. ठीक आहे. सो कार्यात्मक. जागतिक राजकारणात शांतता, सुव्यवस्था एटसेट्रा. त्यानंतर आक्रमक आणि संरक्षणात्मक वास्तववाद. त्यानंतर रिअलिस्ट प्रिस्क्रिप्शन टू सर्वायवल अनार्की. सो अराजकता असेल जगात तर ते टिकण्यासाठी, सो राज्यांना टिकण्यासाठी, अराजकतेच्या जगात राज्यांना टिकण्यासाठी कशा प्रकारे वास्तववाद्यांनी, सो वास्तववादावरती क्वेश्चन आहे. वास्तववादाचं सगळ्यात पहिलं गृहतक आहे, अझम्पशन आहे की आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्समध्ये, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपल्याला अनागोंदी किंवा अराजकता दिसून येते. ठीक आहे. न्यू रिअलिझम, नववास्तववाद. ठीक आहे. त्यानंतर हॅन्स मॉर्गन असेल, केनेथ वॉल्ड असेल, दोघांचाही वास्तववाद. ठीक आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंध समजून घेण्यासाठी तुम्हाला वास्तववाद हा सर्वोत्तम आहे का? तर अभिजात वास्तववादाच्या कंटेक्समध्ये उत्तर लिहायचं आहे आपल्याला. त्यानंतर हॅन्स मॉर्गन जे आहे त्यांचं जे अभिजात वास्तववाद आहे आणि केनेथ वॉल्ड, पुन्हा हा रिपीट आहे क्वेश्चन पहा. त्यानंतर स्टेट सेंट्रिक म्हणजेच काय? पुन्हा एकदा वास्तववाद. सो पुन्हा एकदा वास्तववादावरती क्वेश्चन आहे. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे याचे इथं काय क्वेश्चन विचारलाय 2013ला, वास्तववादाचे बौद्धिक पूर्व सिद्धांतावरती एक नोंद लिहा. म्हणजेच काय? इंटेलेक्च्युअल प्रिकर्सर्स कोण आहे, त्याचे इंटेलेक्च्युअल्स कोण आहे? होब्स आहे, मॅकॅव्हली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑर्गॅन्स्की आहेत, हे त्याचे इंटेलेक्च्युअल्स आहेत, म्हणजे कोण विद्वान आहे त्याला जे समर्थन करतात त्याचं. सो अशा पद्धतीने. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे की तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी कंबाईनली स्टडी करत यावं लागेल आणि नंतर जाऊन आपल्याला काय करावं लागेल, आता प्रिपरेशन स्टेजमध्ये सिलेबस स्टडी केला, इम्पॉर्टन्स स्टडी केला, सिलेबस स्टडी केला, त्यानंतर मायक्रो लिस्टिंग केली की काय काय स्टडी करायचं आहे, त्यानंतर काय केलं असेल आपण तर ते PYQ स्टडी केले आणि त्या PYQ नंतर आता आपल्याला काय स्टडी करायचं आहे? ॲक्च्युअल प्रिपरेशन. आणि मग हे ॲक्च्युअल रिडिंगसाठी आपले सगळे नोट्स येणार आहेत. त्याचं देखील सॅम्पल मी तुम्हाला आत्ता इथे दाखवतो, ते हरकत नाही मला दाखवायला, ते देखील दाखवतो. मला जस्ट एक सेकंड. सो ॲरिस्टॉटल, दिस इज द नोट्स रेडी. आपले सगळ्या नोट्स अशा पद्धतीने रेडी आहेत. पहा ॲरिस्टॉटल, ह्याची PDF तुम्हाला नाही मिळणार, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो ह्या पद्धतीने आपण सगळ्या नोट्स तयार केलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या नोट्स येतात त्या म्हणजे शुभ्रारंजन मॅमच्या सोबत येतात. ते शुभ्रारंजन हे दिल्लीतील नामवंत क्लासेस आहे, ते सर्व नोट्स मी स्वतः ट्रान्सलेट केलेले आहेत. सो डेफिनेटली तुम्हाला लवकरात लवकर मिळावं हे या कदाचित यामुळे काही गोष्टी मिस्टेक असतील तर त्या फर्स्ट एडिशनमध्ये असतील तर दुसऱ्या एडिशनमध्ये कव्हर होत चालतील. पण बिलीव्ह मी 99% मिस्टेक्स फ्री बुक बनवलेलं आहे, हे कुठेही एरर नाही आहे. आणि हे नोट्स फॉर्ममध्ये, लक्षात ठेवा, हे तुम्हाला नोट्स फॉर्ममध्ये त्याच्यामुळे एवढी हेल्प करणार आहे. आणि यात अगदी अशा उत्तम पद्धतीने हे बुक्स तयार केलेले आहे. बिलीव्ह मी याच्यावरती खूप अहोरात्र कष्ट घेतलेले आहेत आणि ते बुक अत्यंत चांगल्या पद्धतीने तयार झालेले आहे. ठीक आहे. सो अडचण येणार नाही काही असं मला असं वाटतं. पहा, सो अगदी परफेक्ट पद्धतीने तयार झालेलं आहे ते बुक. ठीक आहे. सो हे मी ॲरिस्टॉटलचं सांगतोय, मला गॅरंटी आहे नोव्हेंबर 30 पर्यंत तुम्हाला 100% हे पुस्तक मिळून जाईल, म्हणजे जाईल, काही अडचण येणार नाही. ठीक आहे. सो म्हणजे आपला नेक्स्ट टप्पा सॉल्व्ह झाला. म्हणजेच काय, आपण जे काही टप्पे बघतोय, आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं की PSIRचं महत्त्व काय आहे, PSIR कशा पद्धतीने, ऑप्शनल किती इम्पॉर्टंट आहे, PSIRच काय, कोणताही ऑप्शनल किती महत्त्वाचा आहे. त्यानंतर सिलेबस डिटेलमध्ये पाहिला, सिलेबसमध्ये काय काय आहे. त्यानंतर पाहिलं की ह्या सिलेबसचं मायक्रो टॉपिक्स काय काय आहेत आणि ते कशा पद्धतीने तयार केले पाहिजेत. ते त्यानंतर आपण पाहिलं की कशा पद्धतीने PYQ करायचं आहे. त्यानंतर आपल्या सगळ्या नोट्स रेडी आहेत आणि ह्या नोट्स आहेत ना, ह्या वास्ट आहेत, 5 पुस्तकं आहेत, लक्षात ठेवा. 300 पेजेसची 5 पुस्तकं येणार आहेत. सो तेवढी केली ना, त्याच्या बाहेरचं एक अक्षरही तुम्हाला त्याच्या बाहेरचं वाचायची गरज नाही, सिंगल सेंटेन्स सुद्धा गरज नाही. ठीक आहे. बिलकुल नाही. फक्त एक अक्षर बाहेरचं वाचायची गरज नाही. स्टॅटिक पार्टसाठी, करंट आपल्यासाठी तुम्हाला अपडेट राहावं लागेल, करंट पार्ट करत राहावं लागेल. सो त्या नोट्स आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपलं थिअरी ऑफ स्टेट ह्या नावाने एक YouTube चॅनलवरती लेक्चर आहे पार्ट 1 म्हणून. ते लेक्चर यानंतर जाऊन पाहायचं. हे लेक्चर संपल्यानंतर जेव्हा वेळ मिळेल तुम्हाला तेव्हा आज किंवा दुसऱ्या दिवशी हे लेक्चर जाऊन पाहायचं. याच्यामध्ये तुम्हाला मी सांगेन ह्या नोट्सच्या शॉर्ट नोट्स कशा बनवलेल्या आहेत मी, आणि त्या शॉर्ट नोट्स सुद्धा आपल्याला क्रॅश कोर्समध्ये देण्यात येणार आहेत. ह्या नोट्स कशासाठी आहे? फास्ट रिव्हिजनसाठी. कारण ह्या नोट्स खूप बल्की होतील. हे पुस्तक आहे, नोट्सच्या स्वरूपात बनवलेलं पुस्तक आहे. हे जवळपास 1500 पेजेस आहेत. सो ह्याच्या शॉर्ट नोट्स बनवलेल्या आहेत तुम्हाला, टू द पॉइंट,
जेवढं गरजेचं आहे तेवढंच. हे कंटेक्स्च्युअल आहे तर हे टेक्स्च्युअल बुक आहे. सो ह्या नोट्स आहेत ज्या तुम्हाला लास्ट रिव्हिजनसाठी बनवण्यात आलेल्या आहे. फ्रिक्वेंट म्हणजे एक्झाम आहे, उद्या टेस्ट सिरीजचा पेपर द्यायचा तुम्हाला, आदल्या दिवशी वाचून जा. आणि मग यानंतर तुम्हाला करायचे ते म्हणजे आन्सर रायटिंग. आणि ती कशी होऊ शकते आन्सर रायटिंग? डेली आन्सर रायटिंग करून. त्यासाठी डेली आन्सर रायटिंग साठी मला माझी हेल्प घ्या किंवा टेस्ट सिरीज थ्रू. सो टेस्ट सिरीज देखील आपण लॉन्च केलेली आहे. सो टेस्ट सिरीज थ्रू, आणि टेस्ट सिरीज पण अशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे जेणेकरून तुम्हाला ते बर्डन वाटणार नाही. डायरेक्ट फुल लेंथ टेस्ट द्यायला नको, छोट्या छोट्या टेस्ट बनवलेल्या आहेत अगोदर. सो त्या अनुषंगाने दिस इज कॉल्ड ॲज इकोसिस्टम, कम्प्लीट सोल्युशन. कुठेही तुमचा रस्ता मध्ये सोडणार नाही. फर्स्ट पॉईंट पासून तर लास्ट पॉईंट पर्यंत सोल्युशन आहे. असं नाही की मी आले उभं राहिलो आणि लेक्चर लॉन्च केले, ते बिलकुल नाही. सो डिटेल पद्धतीने तुमचं PSIRच्या प्रिपरेशनमध्ये शेवटपर्यंत तुम्हाला कशी हेल्प करता येईल आणि तुम्हाला PSIRचा एक प्रॉपर कॅन्डिडेट म्हणून कसं बाहेर पाडता येईल यामध्ये प्रयत्न केला. लक्षात ठेवा, जर असं झालं लेट्स से 2 मंथचा क्लास आहे, 1.5 महिन्यात मी चांगल्या पद्धतीने शिकवलं, तर उरलेले लेक्चर्समध्ये मी तुम्हाला ज्या गोष्टी अजून बाकी, करंट अफेअर बाकी, त्याचबरोबर तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे त्यासाठी वेळ देईल. आणि त्याचबरोबर PSIRचा क्रॅश कोर्स संपल्यानंतर देखील PSIRचं जे आपलं करंट अफेअरचा जो कोर्स असणार आहे, कारण का लेट्स से जानेवारीमध्ये आपला क्रॅश कोर्स संपला, पण मग तिथून पुढे तुम्हाला करंट लागणार नाही का? फेब्रुवारीचं करंट लागेल, मार्चचं करंट लागेल, जे एप्रिलमध्ये एक्झाम आहे, एप्रिल मेचं करंट लागेल, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर, परत ऑक्टोबरमध्ये एक्झाम आहे मेन्स तुमची. सो ह्या सर्व अँगलनी सुद्धा तुम्हाला जे काही हेल्प लागणार आहे करंट अफेअरची, ती तुम्हाला PSIR क्रॅश कोर्स असल्यानंतर फ्री ऑफ कॉस्ट पुढे करंट अफेअरची पूर्णपणे मदत केली जाणार आहे. ठीक आहे. सो दॅट्स ऑल ऑफ फ्रॉम द माय साईड. अशाच पद्धतीने आता आपण नेक्स्ट सेशनमध्ये असणार आहे आपलं, त्या नेक्स्ट सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ते म्हणजे GS2. ठीक आहे. अगदी चांगल्या प्रकारे त्याच्या पण नोट्स कशा आहेत, त्याचं पण प्रिपरेशन कसं करायचं थरोली तुम्हाला प्रिपेअर करून देईल. ठीक आहे. सो थांबूया या ठिकाणी. या सेशनमध्ये काहीही डाऊट्स असू द्या तुम्हाला नक्की ते माझ्या कमेंटमध्ये सेक्शनमध्ये कळवा. आणि पुन्हा एकदा सांगतो, आपल्या PSI क्रॅश कोर्सबद्दल किंवा आणखीन कोणत्याही कोर्सेसबद्दल जाणून घेण्यासाठी माझा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरला मेसेज करा, व्हॉट्सअपला, टेलिग्रामला. हा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि @PNM टेलिग्रामचा ID आपला 1995. सो कॉन्टॅक्ट करा, टेलिग्रामला कॉन्टॅक्ट करा, भेटायला या. मी ऑफिस ॲड्रेस देखील सांगितला आहे, SP कॉलेजच्या समोर आहे आपलं ऑफिस. ठीक आहे. किंवा क्लासरूम देखील तिथं आहे आपले ऑफिस आणि क्लासरूम. सो ती SP कॉलेजच्या तिथे. सो डेफिनेटली व्हिजिटला या. यस, तुम्हाला एक्झॅक्टली दाखवतो, स्क्रीनशॉट काढता येईल जेणेकरून. यस, हा आपला ऑफिस ॲड्रेस आहे. इथे SP कॉलेजच्या समोर आहे, एकदम एक्झॅक्टली अपोजिट साईडला आहे, SP बिर्याणी हाऊसच्या समोर. सो तिथे येऊन नक्की व्हिजिट करा, भेटा मला, काय समस्या समजून घ्या, काय प्रिपरेशन करता येईल, कसं कोण. आणि असं नाही की PSIR आणि GS2 बाबत, कोणत्याही टॉपिक बाबत असू द्या, तुम्ही अवश्य भेट द्या. मला मी सांगितलं माझे क्रेडेन्शियल्स असं तुम्हाला लक्षात येईल. इकॉनॉमिक्सचं पुस्तक लिहिलं आहे, एथिक्समध्ये 1 ऑफ द टॉप स्कोर आहे, SA मध्ये 1 ऑफ द टॉप स्कोर आहे, PSIR मध्ये 1 ऑफ द टॉप स्कोर आहे, GS2 मध्ये ऑलवेज 100+ राहिलेले आहेत. GS1 मध्ये थोडासा कच्चा आहे मी, कारण का मला फार काही लक्ष देता आलं नाही GS1 जॉग्राफी, हिस्ट्री वगैरे एक्सेट्राकडे. कारण का एका वेळेस तुम्ही एवढे सब्जेक्ट सगळे टॅकल नाही करू शकत. कोणीतरी 2 सब्जेक्टमध्ये 3 सब्जेक्टमध्ये एक्सपर्ट होऊ शकता, 18 सब्जेक्टमध्ये एक्सपर्ट नाही होऊ शकत. असं ठीक आहे. सो दॅट्स ऑल अबाउट फ्रॉम माय साईड. कमेंटमध्ये कळवा तुमचं काय प्रॉब्लेम आहे, नेक्स्ट सेशनमध्ये मी काय डिस्कस करायला हवं, आणखीन कोणत्या गोष्टीवर डिस्कस करायला हवं. आणि त्याचबरोबर डेली न्यूजपेपरमधून जे येणारे करंट अफेअर आहे ते सुद्धा रीड कसे करायचे याचे देखील खूप सारे व्हिडिओज बनवलेले आहेत. ॲट द सेम टाईम मी लाईव्ह तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत नोट्स, की हे करंट अफेअरमध्ये आले हे पेपर, मी याचं रीडिंग असं करतो, याच्यातून नोट्स अशा पद्धतीने काढतो. जाऊन पहा. करंट अफेअर्स म्हणून एक IMSC इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणून जाऊन पाहतो, व्हिजिट करा, नक्कीच भेट द्या. ठीक आहे. थांबूया या ठिकाणी, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू सो मच.